रेकॉर्डिंगचं आहे पण म्यूट नाही ना. हॅलो, आवाज येतोय का? हो ना. हा, येतोय ना. चला आपण सुरू करूया. परवा आपण जो धडा घेतला वीर वनिता विश्पला, त्याचं पेज नंबर 42 त्याच्यावरचे प्रश्न आपले चाललेले आहेत. आठवतंय? तो 5वा प्रश्न सुरू झाला आणि आपली वेळ संपली. हॅलो. हा, मग आता बघा प्रश्न काय आहे तो. पाठात धातू साधितानी अव्ययानी चिनुत पृथक कुरुत च. अथर्व बेडेकराला असंच करतो, सारखी आठवण करायची आपण. हॅलो, बघा पाठात धातू साधितानी अव्ययानी चिनुत पृथक कुरुत येत आहेत का? धातू साधित अव्ययानी पहिल्यापासून धडा सुरू होतो तिथपासून बघा. आधीचं पान बघा. बघा पहिल्या याच्यात आहे कुठलं धातू साधित अव्यय? हॅलो, नाही मिस. नाहीये, आहे की नाही. आता दुसऱ्या याच्यात बघा. दृष्टवा. दृष्टवा, आहे की नाही. हा एक धातू साधित अव्यय झालं. त्वांत. त्याच्या पुढे बघा बरं, आहे पुढे चिंतयित्वा. बरोबर, चिंतयित्वा. आणि आक्रम्य. बरोबर. कुठे आक्रम्य? त्याच्या पुढे आहे ना. एक मिनिट. हो, लास्ट वर्ड. हा बरोबर, युगपत आक्रम्य. हा, आक्रम्य लबंत अव्यय येतो. त्याच्या पुढे बघा बरं काय काय आहे. हे लिहूनच ठेवा. निर्णयम कृत्वा, आहे की नाही. कृत्वा. बरोबर. त्याच्यानंतर नाहीये, प्राप्तुम. तुमंत, प्राप्तुम आहे ना. निश्चित्य. निश्चित्य हे नाही येणार, कारण हे निश्चित्य ना हा वेगळा शब्द येतो. निश्चय करून निश्चित्य नाही येणार, प्राप्तुम येईल. ओके. हा, त्याच्यानंतर उपविश्य हा येईल, आहे की नाही. योजयित्वा. उपविश्य. उपविश्य कळलं ना तुम्हाला कसं आहे ते. लेबंत अव्यय. त्याच्यानंतर पुढचा बघा बरोबर, योजयित्वा. निश्चित्य. हे बघ, निश्चित्य पण येऊ शकेल. निही प्लस चिंत, तो धातू आहे निश्चित्य. मी मगाशी म्हटलं पण येईल तो पण. तो हे लेबंत अव्यय, लक्षात ठेवा. चलितुम, कर्तुम, तुमंत अव्यय आहेत, आहे ना. त्याच्यानंतर दृष्टवा झालंय मगाशीच. त्याच्यानंतर सगळेजण पुस्तकात बघा, म्हणजे तुम्हाला ओळखू येईल कुठे आहे ते. झालं, एवढेच आहेत, बाकी नाहीये बघा. हा, कळलं. धातू साधित म्हणजे धातू साधित अव्ययानी चिनुत शोधा आणि लिहा. कळला तो प्रश्न. आता हा, समानार्थक शब्दम पाठात लिखत. अरिही. अरिही म्हणजे माहितीये, शत्रुः. शाबास, शत्रू.
नंतर चरण, पादः पाद, वीर्यम, शौर्यं शौर्यम. तू एकटी नको सांगू बाळा, सगळ्यांना सांगू दे. राधिका ना ग. हो मिस. हा. संग्रह, युद्धम. युद्धम. कोणी सांगितलं? हॅलो मिस तन्वी. तन्वी, छान. हं? संग्रह, युद्धम. रणांगणम, रणांगणमला शब्द पुस्तकातच आहे बघा. रणांगणम म्हणजे काय? बॅटल फील्ड. रणरंगम आहे. सापडलं का? पूजा सापडलं? रणरंगम. समरांगणम पण होतं. रणरंगम पुस्तकात आहे, धड्यात. समरांगणम, समर म्हणजे पण युद्ध. नंतर रक्षकाहा, रक्षकाहाला काय येईल? भटाहा. भट, भटह. आपण भटजी म्हणतो ना मराठीमध्ये, त्या भटजी मधला नुसता भट. भटह म्हणजे सैनिक. कळलं? रक्षकाहा, भटाहा किंवा सैनिकाहा, कोणताही शब्द चालेल. पंडिता, पंडिता. विदुषी विदुषी. बघा महाविदुषी आहे ना, विष्पला महाविदुषी आसीत, तिथे लिहिलेलं आहे बघा पहिल्या पॅरेग्राफ मध्ये. विदुषी. महा नाही लिहिलं तरी चालेल. पंडिता, विदुषी. वीक्ष, दृष्टवा दृष्टवा. तुझा ना तिकडे मुलांशी खेळायला. दृष्टवा. वेदना, पीडा. पीडा पी दुसरा बर का, पीडा. त्याच्या पुढे विसर्ग वगैरे काही नाही, नुसतं पीडा. अगणिताः, असंख्याः असंख्याः. ते धड्यातच आहे बघा. आहे. आता मी विचारते, त्यांनीच उत्तर द्यायचं. सोहम जैन विरुद्धार्थक शब्दान लिखतो. मित्रम. हॅलो, काय होईल? जिनय जैन येईल का? हो मिस. हा सांग. मित्रमचा शत्रू. शाबास, बरोबर. आता कातरता. जे उत्तर देत नाहीत त्यांनी द्या. कातरता. अथर्व भोईर आलाय. हॅलो, अथर्व भोईर. जानवी बाणखेडे. हॅलो जानवी, नाही आलेली दिसत. ठीक आहे. पूजा, तुला येईल? कातरता. हॅलो. माहित नाही. कातरता म्हणजे घाबरट. मग इथे काय होईल? शूरता. कातरता म्हणजे भित्रा, भित्रेपणा. कातर म्हणजे भित्रा, भाववाचक नाम आहे कातरता. मग काय होईल? शूरता. असमर्था. हे सोपं आहे. सोहम फडके, असमर्था. त्याच काय होईल? हॅलो, सोहम फडके आहे ना? सोहम, ऐकू येते का बाळा? बऱ्याच जणांना ऐकू येत नाही का? काय प्रॉब्लेम आहे? नेटवर्क प्रॉब्लेम आहे का बघा तुमचा? सोहम फडके. हॅलो, बर असू दे. अनन्य, कोण तू सांगतोय? सोहम जैन. हा चालेल, सांग. सोहम. असमर्थाच समर्था आहे की नाही? असमर्थ म्हणजे अनेबल आणि समर्थ म्हणजे एबल. त्यांच्यानंतर कातर. बघा मगाचा शब्द परत आला.
कातरह त्याच्या उलट काय होईल? शूरः. शूरः. बरोबर. कातरह शूरः. आता जय प्रजापती तू सांग रे. पराजय त्याच्या उलट काय? मिस जयः. शाबास, बरोबर. जय विजय आहे की नाही? काही चालेल. पराजय म्हणजे प्रभाव, त्याच्या उलट विनिंग म्हणजे जय मिळवणे. आता रिक्त स्थानम पूरयत हे पण येईल बघा आपल्याला, आहे की नाही? पुल्लिंग स्त्रीलिंग, कुठे पुल्लिंग आहे कुठे स्त्रीलिंग आहे. आता पतीही त्याच्या उलट काय होईल? उलट नाही, पत्नी. स्त्रीलिंग. हा, पुल्लिंग स्त्रीलिंग. अथर्व हा आला आता. भोईराला. पतीही पत्नीही, पत्नीही. त्याच्यानंतर रणकुशल. चला. शाबास. आता त्याच्या खाली उलट दिलंय शूरा, मग काय होईल? शूरः. शूर. शूरः. आता दुसरा कॉलम बघा. भीत. बीता. भीता, बरोबर. आता एकाकी. एकाकिनी. एकाकिनी. शाबास, एकाकिनी. आता उलट दिले हतोत्साह. हतोत्साह. बरोबर, कळलं? हतोत्साह त्याच्या पुढे विसर्ग. हा, त्याच्यानंतर नायिका. सोपं आहे येणार. नायकः. नायकः. शाबास. समर्था. समर्थ. समर्थः. समर्थ. हा, समर्था नाही, समर्थः. समर्थ. राजा. राज्ञी. राज्ञी. राणी. राणीचं राज्ञी, संस्कृत मध्ये राज्ञी. हा, आता मौखिक कार्यम बघा. अधोदत्तम कार्यम केन कृतम इति लिखत. आता म्हणजे अधोदत्तम कार्य केन कृतम म्हणजे खालचं काम कोणी केले हे लिहायचंय. ते अगदी सोपं आहे बघा. मी पहिलं सांगते. सेनायाः नायकत्वस्य स्वीकरणम. कोण होतं सेनाचा नायक, सेनापती? बघा बरं. राजा. शाबास, खेलराज. त्याच्यानंतर राज्ये आक्रमणम. शत्रुभिः. शत्रवः. हा, अनेक शत्रू होते ना, शत्रवः. खेलराजस्य पश्चात रणरंगम प्रवेश. अर्थ बघा, लक्षात घ्या. हा, विस्पलया. कळलं? पश्चात म्हणजे नंतर. नंतर कोणी प्रवेश केला? विष्पला. जयम प्राप्तुम युगपत आक्रमणम. कोणी केलंय वाचून सांगा बघा. शत्रु सैनिक. बरोबर, शत्रु सैनिकाः. द्विगुणित उत्साहेन युद्धम. विस्पला. विष्पला, बरोबर. एक पादकर्तनम. आता कोणी केलंय? शत्रूनी. शत्रू. शत्रू. त्याच्यानंतर शिबिरम प्रत्यागमनम. कोण गेलं शिबिरात परत? शत्रू. शत्रवः, आहे की नाही? त्याच्यानंतर विष्पलायाः दर्शन मात्रेण धैर्य नाशनम. परत शत्रूच आहे की नाही? शत्रू सैनिक. हा, शत्रवः, शत्रू सैनिकाः चालेल. सहस्राधिक सैनिकानां संहरणम. विस्पला. बरोबर आहे ना. एकट्या विष्पलेनी मारलं ना हजारो सैनिकांना. आयुध प्रहारेण
उत्साह नाशनम. विश्पला. नाही. बघा, आयुध प्रहारेण म्हणजे वेपनच्या प्रहाराने त्यांचा उत्साह नाहीसा झाला. विश्पलाचे एक बघा बरं नीट. आयुध प्रहारेण नीट पुस्तक वाचा बरं, धड्यात कुठे आहे? आयुध प्रहारेण कुठे आले ते बघा बरं, मी पण नाही आज लक्षात. कुणाचं आहे नीट बघा. बरोबर. आयुध प्रहारेण उत्साह नाशनम शत्रू सैनिका. शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये बघा, शेवटून दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये वाचलं हे बघ. तिथे वाक्य आहे, आयुध प्रहारम आरब्धवती तदा ते हतोत्साह जाता. आहे की नाही? हतोत्साह म्हणजेच उत्साह नाशनम. कळलं? लक्षात आलं का आता? हो मिस. आता हा धडा आपला जवळजवळ पूर्ण म्हणजे झालाच आहे. आता बघा, स्वराणाम सृष्टी, ते तुम्हाला हवं असेल तर नुसतं लिहून घ्या कशाने काय होतं. आता धीवर गायनम नको, ते काही नाही, गाणं आहे नुसतं कोळ्याचं, कोळी गीत आहे ते. तर ते धीवर म्हणजे कोळी, फिशरमनचं गाणं आहे ते नको. पण खेलत नंदत जे आहे ते बघा. बुद्धिजालम पूरयत स्वराणाम सृष्टी म्हणजे संधी नियम काय असतात ते तिथे त्यांनी विचारले. अ प्लस ई म्हणजे काय होतो? ए. लिहून ए. ठेवा. लिहून ठेवा पुढे. आता आ प्लस ओ काय होईल? आ. बरोबर. अ प्लस ई ए होतो. अ प्लस ई ए होतो. त्याच्यानंतर ई प्लस अ परत ए होतो. ई दुसरा ई प्लस अ ए. अ प्लस उ ओ होतो. ओ. अ प्लस अ आ. झालं लिहून एवढं? अनन्या हो मिस. लिहिताय ना? उ प्लस अ वा व होतो. व बर का. उ प्लस अ त्याचा व होतो. आता फक्त लिहून ठेवा, हे काय आता लगेच येणार नाहीये. अ प्लस आई आईच होतो. अ प्लस उ ओ होतो. ओ. अ प्लस रू अर होतो. अर. अ आणि र अर्धा, र चा पाय मोडायचा. अ प्लस औ औच. औषध म्हणतो ना आपण ते औ. उ प्लस अ व होतो. व वजनातला व. अ प्लस ओ औ. रू प्लस अ अर. रू प्लस अ अर म्हणजे उदाहरणार्थ देव प्लस ऋषी देवर्षी अर होतो. त्याच्यानंतर अ प्लस ए काय होतो? आई. अ प्लस ए आई.
लक्षात आलं? आता याच्यानंतर पुढचं पान उघडा बघा. पुढचं पान जे आहे ते परत उपपद विभक्तयः म्हणजे धातवः. धातू, कोणत्या धातूंना कोणती विभक्ती लागते आणि वाक्य कसं तयार करायचं हा प्रश्न येऊ शकतो. बरं, मध्येच मी विचारते आता की तुम्हाला 2 मी सुभाषित माला शिकवल्या, ते सगळे श्लोक पाठ झाले का? हॅलो सोहम फडके, हॅलो सोहम, अजून ऐकू येत नाही सोहमला? सोहम, हॅलो सोहम आहे ना ग? हॅलो अनन्या, आवाज येतोय माझा? हो हो येतो. पण मग तो का नाही उत्तर देत, मला हेच कळत नाही. ठीक आहे, सोहम जैन, तुला आठवते का हे शिकवलेलं? मिस श्लोक ना? हा, श्लोक श्लोक पाठ झालेत ना? हा, श्लोक रोज पाठ करा. मी खरोखर पुढच्या तासाला, म्हणजे आता पुढचा रविवारी आहे की नाही, त्या दिवशी मी कुणालाही कोणताही श्लोक म्हणायला सांगेन. चालेल? दोन्हीही सुभाषित माला, कारण आता हो मिस. परीक्षेला आयत्या वेळेला पंचायत होईल, त्यामुळे पाठ झालंच पाहिजे. आता आज टियारा पण आली नाहीये का ग? टियारा आली आहे ना? आज मंजिरी येणार नाही. मंजिरी नाही आली ना? मंजिरीने फोन केला मी येणार नाही म्हणून आज. चला, मग आता आपण उपपद विभक्तयः, म्हणजे आपण मागे 25 पानावरचं पाठ केलं होतं की नाही? काय कशाला काय लागतं? सह, अव्यय होती बघा, अव्ययांना कोणत्या विभक्त्या लागतात? विना, सह, आहे ना? आता त्यांनी धातू दिलेत बघा, धातूला कोणत्या विभक्त्या लागतात? बघा, पहिला आकडा काय आहे? गम, गम गच्छ. मग त्याला कोणती विभक्तीची आवश्यकता आहे? द्वितीया. आता द्वितीया याचा अर्थ काय तुम्ही लिहून ठेवा. जिकडे जायचं त्याची द्वितीया. कळतंय? जिथे जायचंय त्याची द्वितीया. आता बघा, रामः वनम अगच्छत, आपण म्हणतो की नाही? वनम, वनात जायचंय म्हणून वन दुसरी, द्वितीया. आता बघा इथे काय दिलंय? पांडवाः हस्तिनापुरम अगच्छन्. अर्थ कळला? हॅलो, हो मिस. मला सांग तुझा अर्थ. मिस, पांडव हस्तिनापुरात गेले. बरोबर आहे की नाही? मग हस्तिनापुरात, आपण मराठीत पुरात म्हणतो, आहे की नाही? पण पुराकडे असं, म्हणजे जिकडे जायचं त्याची द्वितीया, हस्तिनापुरम. लक्षात आलं? तुम्ही सोपं वाक्य कुठलं कराल याच्याऐवजी? रामः वनम अगच्छत, सोपं वाक्य आहे की नाही? हो मिस. किंवा तुम्हाला आवडेल ते हे वाक्य पाठ केलं तरी चालेल, पण हस्तिनापुरम, परत हस्ती पहिला का दुसरा, कसा लिहायचा? तू पहिला का दुसरा, आहे की नाही? हा मिस, बोला. मिस अहम शालाम गच्छामी पण होऊ शकतं. अगदी होईल होईल. माला, माले, माला, मालाम, आहे की नाही? शालाम, बरोबर, द्वितीया. जिकडे जायचंय तिकडे तिची द्वितीया. अहम शालाम गच्छामी, अगदी बरोबर आहे. अजून कुणाला काही सुचवायचंय वेगळं वाक्य सोपं पाठ करायला? हे तुम्हाला पाठ करायचंय. रोज 2 धातूंचे पाठ करा, म्हणजे आपोआप तुमचं हे सगळं पाठ. आणि तुम्हाला खोटं वाटेल, 10वीला हा प्रश्न येतो, 10वीला असा प्रश्न येतो.
धातवः अव्ययानाम उपयोगम कृत्वा वाक्यरचना कृत. आणि 5 मार्काला येतं हं हे 10वीला. आणि हेच धातू आहेत परत. तुम्हाला मी 10वीच्या पुस्तकातले वाचून दाखवेन. हेच धातू परत येतात. पण मुलांनी पाठ केलेलं नाहीये, त्यामुळे मुलांना येत नाही. परत 10वीत पाठ करायला लागतं. आता दुसरा धातू बघा, कुप. कुप म्हणजे काय हो, माहितीये? हॅलो, नाही माहिती? अथर्व भोईर माहितीये का? कुप. हॅलो, नाही. कुप म्हणजे रागावणे, टू अँग्री. कळलं? रागावणे, अँग्री. आता ज्याच्यावर रागवायचं त्याची चतुर्थी. हा, हे तुम्ही ना पुढे पुस्तकावर लिहून ठेवा किंवा वहीत लिहून ठेवा. कुप आलं, कुपला चतुर्थीची आवश्यकता. पण कशाची चतुर्थी हे तुम्हाला आडेल की नाही? बघा आता, माता शिशवे कदापि न कुप्येत. आता हा जरा त्यांनी ते विधिलिंग लकारामध्ये लिहिले आहे की नाही? पण आता सोपं हवं असेल, माता पुत्राय न कुप्यती होईल की नाही हो सांगा? माता शिशवे काय आहे? मूळ शब्द आहे शिशु, भानूप्रमाणे. भानवे चतुर्थी आहे की नाही? शिशवे कदापि न. आता कुप्येत म्हटलं तरी चालेल, कुप्यती म्हटलं तरी चालेल. कळलं? आई मुलावर कधीही रागावत नाही. कळतंय? मग आता पुत्राय म्हटलं तरी चालेल, शिशवे म्हटलं तरी चालेल, किंवा नुसतं म्हटलं बघा, माता पुत्राय कुप्यती, आई मुलाला रागवते. किंवा कदापि न कुप्यती, कधीही रागावत नाही. तुम्हाला कोणतं वाक्य सोपं वाटतंय पाठ करायला? राधिका, तू कुठलं करशील? माता पुत्राय कुप्यती. आहे की नाही? दोन कमीत कमी शब्दात आपल्याला आपण वाक्य लिहायचंय. मिस बोल. मिस माताच्या जागी जनक पण येऊ शकते ना? हो, चालेल ना. बाबा बरोबर, जनक. माता, पिता म्हण, जनक म्हण. पिता म्हटलं तरी चालेल, आहे की नाही? हो मिस. तुम्हाला हवं ते वाक्य पण पाठ करायचं. आता क्रुध. क्रुध म्हणजे पण रागावणे. क्रुध म्हणजे काय? टू अँग्री. त्याला पण चतुर्थी. मग आता त्याला पण कुठल्या शब्दाला चतुर्थी घालायची? ज्याच्यावर रागवायचं त्याची चतुर्थी. आता हे वाक्य पण सोपं आहे बघा. स्वामिनी भृत्याय क्रुध्यती. आता मगाचंच वाक्य तुम्ही लिहिलं तरी चालेल. माता पुत्राय क्रुध्यती आहे. क्रुध आणि कुप दोन्हीला एकच वाक्य पाठ करायचं आणि फक्त क्रियापद वेगळं लिहायचं. माता पुत्राय क्रुध्यती आणि माता पुत्राय कुप्यती. आहेत दोन्ही वाक्य सोपी? प्रसाद? मिस हो मिस. हा हो मिस. हा, लक्षात दे. सोपी वाक्य पाठ करा, म्हणजे अवघड तुमच्या ऱ्हस्व दीर्घ परत पंचायत नको. स्वामिनी, मी पहिला, नी दुसरा, त्यापेक्षा माता. बोला. मिस असं येऊ शकते का? राजा सेवकाय क्रुध्यती. शाबास, चालेल. चालेल ना. फक्त वाक्य नीट व्याकरणिक दृष्ट्या नीट पाहिजे म्हणजे झालं. हो मिस. आता बघा, दायच्छ. दायच्छ म्हणजे काय माहितीये तुम्हाला?
देणे. बरोबर. दायच्छ देणे, आहे की नाही? जसं गमगच्छ तसं दायच्छ, त्याला सुद्धा चतुर्थीच लागते. पण आता चतुर्थी कुळाची परत, ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी. कळते? ज्याला द्यायचं. शिष्याः गुरवे दक्षिणाम यच्छन्तु. कळलं? आता तुम्ही कुठलं वाक्य लिहाल बघा. हे वाक्य आहे, चालेल. शिष्य गुरुला दक्षिणा, गुरूंना दक्षिणा द्यावी. शिष्यांनी गुरूंना दक्षिणा द्यावी. मराठीत आपण असं म्हणतो शिष्यांनी, पण संस्कृत मध्ये शिष्याः प्रथमाच आहे. गुरवे चतुर्थी. आता मगासारखं बघा, माता पुत्राय काय सांगाल? लड्डुकम यच्छती. आहे की नाही? किंवा काही माता पुत्राय काय म्हणाल? काय देणार? हॅलो, सुचतंय काय तुम्हाला? माता पुत्राय पुस्तकम यच्छती, आहे की नाही? पुस्तक देते. हॅलो, ऐकू येतंय ना सर्वांना? हो मिस. हा. किंवा मग हेच इथलं वाक्य पाठ केलं तरी चालेल. ह आता शिष्या हा अनेक वचन आहे, शिष्य हो म्हटलं तरी चालेल. गुरवे दक्षिणाम, पण शिष्य आलं की क्रियापद काय येणार हो? यच्छतु. आता अनेक शिष्य आहेत म्हणून यच्छन्तु. लक्षात राहील हे वाक्य. सोपं वाक्य तुम्ही स्वतः लिहिलं तरी चालेल. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, शिष्याच्या ऐवजी माता, पुत्राय, चतुर्थी पाहिजे ना, पुत्राय, पुस्तकम यच्छती. वर्तमान काळ लिहिला तरी चालतो आपल्याला, कळलं का? यांनी तो लोट लकार लिहिलाय, आपण लट लकारामध्ये पण वाक्य लिहू शकतो. आता पाचवं जे आहे ते काय आहे? कथ. कथ म्हणजे काय? सांगणे. हा, कथ म्हणजे काय? टू टेल, सांगणे. त्याला पण कशाची गरज आहे? चतुर्थी. आता तुम्ही म्हणाल चतुर्थी, परत बघा, ज्याला सांगायचं त्याची चतुर्थी. कळतंय? ज्याला सांगायचं. आता अप्सरसौ देवेंद्राय वृत्तांतम अकथयताम, म्हणजे दोघी अप्सरा इंद्राला बातमी सांगितली. दोन अप्सरांनी देवेंद्राला म्हणजे इंद्राला बातमी, वृत्तांतम म्हणजे बातमी सांगितली. आता हे जरा अवघड आहे, आपण परत कथ चतुर्थी घ्यायची. मग आपण काय म्हणूया परत? माता देवेंद्राच्या पुत्राय कथम कथाम कथयत. कथाम कथयती. माता पुत्राय कथाम कथयती. किंवा मातामही, आहे की नाही? आजी सांगते, आई सांगते, बाबा सांगतात, कोणाचंही लिहा. माता आपला शब्द लिहायला सोपा आहे म्हणून. माता पुत्राय कथाम कथयती. कथ हा 10व्या गणाचा धातू आहे म्हणून कथयती, कथती नाही येणार. हॅलो, जी नाही जैन, कळतंय ना रे? हॅलो. हो मिस. हा, जय प्रजापती लिहितोयस ना? हो मिस. हा. माता पुत्राय कथाम
कथयती. कथामला ठावर टिंब द्यायचं. हं? इथे म हलंत काय लिहिलंय माहितीये ना तुम्हाला? वृत्तांतम. त्याच्या पुढे स्वर आलेला आहे म्हणून. कळतंय का? लक्षात हो आलं? मिस. आता बघा पुढचा रक्ष. रक्ष. रक्षला प्रोटेक्ट. बोला. रक्षला पंचमीची गरज आहे. रक्ष म्हणजे काय? टू प्रोटेक्ट. रक्षण करणे मराठीत, आणि इंग्लिशमध्ये टू प्रोटेक्ट. त्याला मात्र आता पंचमीची आवश्यकता आहे. कळते? पंचमी. मग आता बघा पंचमी कशाची आहे? ज्याच्या पासून रक्षण करायचंय त्याची पंचमी. आत्ता आला तर ज्याच्यापासून रक्षण करायचंय त्याची पंचमी. मग आता कृष्ण हो संकटात गोपालान रक्षती. कळलं? कृष्ण हो संकटात. संकटात आणि आपद अर्थ एकच आहे. हं? संकट म्हणजे संकट आणि आपद म्हणजे पण संकट. ऑब्लिक येते. मग आपण एकच लिहायचं. कृष्ण संकटात गोपालान रक्षती. कृष्ण गोपाळांचे संकटापासून रक्षण करतो. कळलं? रक्ष ज्याच्या पासून पाहिजे. कशापासून? तर ते संकटात. लक्षात राहील. हे वाक्य हेच पाठ करा. हे सोपं आहे. दुसरं कुणाला येतंय का सांगा. पटकन सुचतंय? हॅलो हॅलो राधिका येते का नवीन काही? हॅलो. नाही मिस. ठीक आहे. मग हेच वाक्य पाठ करा. आता वेळ अगदी संपत आलेली आहे बघा. 6 पर्यंत आपण घेतलं. हे 6 धातू हे पाठ करायचे. उरलेले 4 आपण पुढच्या वेळी घ्यायचे.